संसदेत मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याचे फरमान काढले जाते आणि याच महाराष्ट्रामध्ये मराठीची गळचेपी होताना दिसत आहे। मागील 10 वर्षापासून सदर मराठी भाषा भवनाच्या इमारतीचे काम सुरू आहे, परंतु लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाचा विश्वास संपादन करण्यासाठी अर्धवट काम असताना लोकार्पण घाईघाईने केले गेले। कोनशिलेवर नाव यावं म्हणून उद्घाटनाचा घाट घातला गेला का? या प्रसंगी पुणे विद्यापीठात शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, शहर समन्वयक युवराज पारिक, संघटक अजय परदेशी उपस्थित होते। नमस्कार प्रेक्षको, आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी आलेलो आहोत। मराठी भाषा भवन म्हणून हे 1 मे 2024 ला पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सुरू केलेला आहे आणि लोकार्पण पण झालेलं आहे। त्याबाबत ज्या काही दुरावस्था इथे आहेत त्याबद्दल पुणे शहराचे उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे साहेब, आपण काय सांगाल? या ठिकाणी आमच्या युवा सेनेनी या ठिकाणी भेट दिली असता असं लक्षात आलं की मागच्या 10 वर्षापासून या इमारतीचं काम चालू आहे। मराठी भाषा भवन हे सुरू करायचंय, परंतु मागच्या 10 वर्षामध्ये याचं काम अजून पूर्ण झालं नाही। कामाचा दुरावस्था आहे, निकृष्ट दर्जाचं काम झालंय। एक ग्राउंड फ्लोर तयार केला गेला, मराठी भाषा भवनचं लोकार्पण झालं असं जाहीर केलं गेलं। या ठिकाणी पाठीमागे कोनशिला उभारली गेली, कोनशिलेवर अधिकाऱ्यांची सगळ्यांची नावं आली, पण आतमध्ये जेव्हा व्हिजिट केली, बाथरूम नाही, पाणी नाही, लाईट नाही, धुळीचं साम्राज्य, त्या ठिकाणी पुस्तकं बांधलेल्या अवस्थेत ठेवली आहेत। अशा प्रकारचं तुम्ही मराठी भाषा भवनचं लोकार्पण केलं आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं का? त्यांना विचारणा केली असता ते म्हणतात विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि पुस्तकं वाचून जातात, पण पुस्तकही सुतळीनं आणि दोरीनं बांधलेल्या अवस्थेत आहेत। मग विद्यार्थी येतात, पुस्तकं बांधलेल्या अवस्थेत उघडतात आणि परत बांधून ठेवतात का? पण हात लावला तर एवढी धूळ, हाताला धूळ, हात माखले गेले। तुम्ही याबाबत काय सत्यता पडताळली या ठिकाणी? जर तुमचं या इमारतीचं कामच पूर्ण झालेलं नाहीये, अर्धवटरित्या आहे, निकृष्ट दर्जाचं आहे, स्लॅब मधनं पाण्याची गळती होतीये, अनेक पाईप फुटलेले आहेत, स्लॅब फोडले गेलेला आहे, चिरा पडल्या आहेत, पोपडे निघालेत, रंगकाम नाही, मग कसलीच सुविधा नाही, तर विद्यार्थ्यांना इथं भवन उद्घाटन झाल्याचं का जाहीर केलं गेलं? लोकांच्या पैशाचा या ठिकाणी अपव्यय होतोय। उद्घाटनावर लाखो रुपये खर्च केले, कोणासाठी? कोनशिलेवर तुमचं नाव लागण्याकरता? ही शोकांतिका आहे। म्हणून शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने या झळक दिली आणि ही यांची मुदा विद्यापीठाची या ठिकाणी सिनेटच्या लोकांनी असतील, काउन्सिलच्या मेंबरनी असतील, जे काही भ्रष्टाचार या ठिकाणी केलाय त्याची पोलखोल या ठिकाणी शिवसेना आणि युवासेना करते। प्रशासनाकडून आपल्याला काय अपेक्षा आहे? प्रशासनानं जी या ठिकाणी कोनशिला लावलीये ती कोनशिला काढून टाकावी। जी फक्त तुमच्या हातानं उद्घाटन झालंय अशा प्रकारची कोनशिला आहे ती उखडून टाका आणि इमारतीच्या वर जो मराठी भाषा भवन हा बॅनर लावलाय, बोर्ड लावलाय, तो ठेवा आणि त्याला प्रस्तावित म्हणा। ज्या वेळी या ठिकाणी पाण्याची, लाईटची, बाथरूमची आणि विद्यार्थ्यांना खुर्च्या टेबलवर बसण्याची व्यवस्था होईल आणि शांतपणे त्यांना या ठिकाणी वाचनाची व्यवस्था होईल, त्याच दिवशी हे लोकार्पण झालं आणि उद्घाटन झालं याचा गवगवा करा। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठ्यांची, मराठी भाषिकांची मतं घेण्याकरता हे मराठी भाषा भवन जाहीर केलंय, उद्घाटन झालं हे घाईघाईनं जाहीर केलं का? तर संसदेमध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आणि तो दर्जा आम्ही दिला याचा गवगवा करायचा आणि इथं मराठी भाषा भवन आम्ही केलं म्हणायचं। प्रत्यक्षात काहीही नाही, शून्य कारभार इथं, फक्त भ्रष्टाचार। आजही या ठिकाणी मराठी भाषा भवनला पूर्णपणे कंपाऊंड पत्र्याचा आहे दिसतंय। आमचे युवासेनाचे शहराधिकारी राम थरकुडे असतील, युवराज पारिक असतील, यांनी याची खरेदी माहिती अधिकारात खूप माहिती घेतली। ते तुम्हाला यात माहिती अधिकारात काय माहिती घेतली हे सांगते। साधारणपणे ह्या वास्तूला 10 वर्षापूर्वी मंजुरी मिळाली, याचं बजेट सँक्शन करण्यात आलं। बजेट सँक्शन केलं तेव्हा 6 मजलीचं बजेट दिलेलं होतं, तर 6 मजली दिलं, 1 मजल्याचं काम झालं तेही अर्धवट, लाईट नाही, बाथरूम नाही, काहीच नाही, सुरक्षेचं तर काहीच नाहीये। इथं जवळ वसतिगृह आहे, इथे कॅमेरे नाहीयेत, लाईट्स नाहीयेत, मुलं मुली येतात जातात, इथे कसली सुविधा नाहीये आणि त्यानंतर 1 करोड रुपयाचं हे वार्षिक बजेट आहे ह्याच्या प्रसारासाठी, तर त्याचा कुठे म्हणजे उपयोगच नाहीये। त्याचं बजेट दुसरीकडे भलतीकडे, लाईट विद्यापीठाला फायबर ऑप्टिक साठी 4.5 कोटी
कोटीचं बजेट त्यांनी वळवलेलं आहे, त्याचा कुठे काही कामाचा पत्ता नाहीये. विद्यापीठामध्ये हेरिटेज बिल्डिंगला तर 2.5 करोड रुपयाची लाईट लावली आहे. म्हणजे जे इथले पैसे ते दुसरीकडे वळवायचे, बेकायदेशीरपणे मनमानी करायची, अर्धवट काम आहे. आतमध्ये गेलं तर बघा प्लास्टर वगैरे सगळं पडलेलं आहे, अक्षरशः पाणी नाही, बाथरूम, उद्या पुस्तक वाचन एखाद्याला टॉयलेटला जायचं तर जायचं कुठे? तर या परिस्थितीमध्ये आमचं एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर याच्यात दुरुस्ती करावी, नाहीतर युवा सेना आणि शिवसेना रस्त्यावर उतरेल आणि एकदम तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल आणि याला विद्यापीठ प्रशासन आणि महाराष्ट्र सरकार हे जबाबदार राहील. आपण माहिती अधिकारामध्ये जी माहिती घेतलेली आहे, तो जो काही फंड्स मंजूर झालेला आहे या कामासाठी, तो फुल फेज फंड विद्यापीठाकडे वळता झालेला आहे. 10 वर्षापूर्वी तरतूद केली, निधी याच्यामध्ये तरतूद केलेली होती, पण तो निधी नंतर त्यांनी हळूहळू दुसरीकडे वळवण्यात आलेला आहे. विद्यापीठाचं 650 करोड रुपयाचं वर्षाचं वार्षिक बजेट आहे, पण विद्यार्थ्यांच्या समजा आता हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं मराठी भाषा भवन आहे, म्हणजे याचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा मोठं नाही होणार, कारण 6 मजलीची तरतूद होती, पण 10 वर्षामध्ये हा एकच मजला, म्हणजे हा भ्रष्टाचारच आहे. तुम्ही आतमध्ये जाऊन बघू शकता. आता याला लॉक करण्यात आलेला आहे कारण बाकीच्यांनी कुणी बघू नये, पण ह्याच्यावरती एक समिती बसवावी आणि ह्याच्यातले जे पैसे ते बांधकाम तर क्वालिटीच नाही, त्याला दर्जाच नाहीये. तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल. आणि अशा प्रकारचं बेशिस्तपणे आणि हा जो निधी आहे तो आपल्यासारख्या सर्वसामान्यच आहे ना, हे काय प्रायव्हेट नाहीये. आणि हे तोंड मुस्कटदाबी चालू आहे. तर शिवसेना आणि युवा सेना याच्यामध्ये गंभीर आहे. पुढच्या 8 दिवसामध्ये याच्यावरती आम्हाला उत्तरं मिळाली नाही तर युवा सेना रस्त्यावर उतरणार आहे. कैलास गायकवाड, आपला आवाज, पुणे.